आणि बंजारा वंजारी एकच या वादावरती ज्येष्ठ बंजारा साहित्यिक आणि याडी या कादंबरीचे लेखक पंजाबराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केलाय। चव्हाण साहेब, धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केला की बंजारा आणि वंजारी हे एकच आहेत। इतिहास काय सांगतं आणि सांस्कृतिक मूल्य परंपरा चालीरीती काय सांगतात? बंजारा समाज हा एकत्र नाही, त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य वेगळे आहेत। बंजारा आणि वंजारी समाजामध्ये रोटीबेटी व्यवहार होत नाही। आमची जी बोलीभाषा ती वेगळी आहे, त्यांची बोलीभाषा वेगळी आहे, त्यांचा जे पेहराव आहे तो वेगळा आहे, आमचा पेहराव वेगळा आहे। म्हणजे कुठलाही बंजारा वंजारी समाजाशी काही संबंध येत नाही आणि त्यामुळे चुकीचं स्टेटमेंट करून आमचे जे मोर्चाचं जे चालू आहे, हजारो लाखो लोक जे काल बीडमध्ये आणि जालन्यामध्ये आले, तर हे चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती राहील। आमची बोलीभाषा ती सगळ्यापेक्षा एक वेगळी आहे आणि बंजारा समाज आणि वंजारी समाजाचा जर आपण तुलनात्मक अभ्यास जर केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आमच्याशी साम्य येत नाही। त्यांचं त्या एक तर आतापर्यंत कुठलाही रोटीबेटी व्यवहार झालेला नाही आहे। त्यांचे देव आणि धर्म जे संस्कृती आहे त्यांची टोटल आमच्यापेक्षा ती वेगळी आहे। आपण एक ग्राह्य धरू की बंजारा आणि वंजारी एक मानले गेले तर बंजारा समाजाचं खूप नुकसान होईल, प्रचंड नुकसान होईल। म्हणजे मला काय म्हणायचं आहे सर, की मुंडे साहेबांनी काही वक्तव्य करू, ते समाजाचे त्यांच्या समाजाचे नेते आहे, ते काय बोलतात तो माझा विषय नाही, पण मला हे म्हणायचं आहे की त्यांनी बंजारी वंजारी वाद असं करू नये, माझी त्यांना विनंती राहील। आणि इतकं मोठं आमचं नुकसान होईल की आम्हाला आज 3.5% जे आरक्षण आम्हाला आहे त्या 3.5% आरक्षणामध्ये भाजपा जे राजपूत भामटांनी घुसखोरी केली आणि ते आरक्षण सुद्धा आमचं जात आहे। गेल्या 4-5 वर्षापासून 4 अधिवेशने झाली, सरकारने त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्याची चौकशी अजून लावलेली नाही आहे। आमचं आरक्षणच आज धोक्यात आहे।